BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. जय जय ते सिद्धमुनी तू तारक भरवानी सुधारस आमचे श्रवणी पूर्ण केला दातारा शिष्यवचन ऐकुनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारुनी एका श्रोते एक चित्ते पिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एक चित्ते क्वचित काळतय स्थानी श्री गुरु होते गोप्यमुनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा वृणासंगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आल्या अवलोकित भक्तानुग्रह कराव्या पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तिथे पावन करत पंचगंगा संगम ख्यात तिथे राहिले द्वादश शाब्दे पूर्वरपूर ग्रामगहन कुरुक्षेत्र तेचे जाण पंचगंगा कृष्ण संगम अत्युत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य त्याहून अधिक असे जाण तिथे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असेल पुराणांतर 5 नामे आहे ती थोर सांगेन एका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची या संगा प्रयागा होणे असे सांगा संगम स्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाण कल्पतरू देव असे अमरेश्वरू त्या संगमात होरी अमरेश्वर सन्निधानी वस्ती 64 योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बर्वे त्याशी वंदुनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तुझी जाना प्रयागी करता माघ स्नाना जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहून एक स्नान परियेसा उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्ण पश्चिमुखा शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सन्निदेशी 3 तीर्थे परियेशी एकानंतर एक अधिकेशी तीर्थे असती मनोहर कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गोप्य होऊनी अवचरू राहिले श्री गुरु तया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार तेथे असे ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रगट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाते श्री गुरु परियेसा त्या ग्रामी द्विजयक असे वेदाभ्यासक त्याशी भार्यापती सेवक प्रतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे साधे कुर्तीने त्या विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा नीती नित्य भूत त्याने उदर प्रती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरुण मिळे परियशी शेंगा ते रांगणे हर्षी दिवस क्रमे येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकृती उदर भरी पंच महायज्ञ कुसरी अतिथीपूजी भक्तीने वर्त श्री गुरु एके दिवशी त्या विप्र मंदिराशी गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुशी पूजा करीतो सोडूशी घेवडे शेंगा बघूशी केली होती पत्रशाखा नैवेद्य भिक्षा करून ब्राह्मणाशी आश्वसिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघते त्यावेळी त्या विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले त्या वेलाचे बुडमुळ श्री गुरुमूर्ती वेच्छेदी ते तत्काळ टाकून देतीच मुळ गेले आपण संगमाशी विप्रवनिता त्यावेळी दुःख करीते पुत्र सकळी म्हणती पहा हो देव बळी कैसे देवे केले आम्ही त्या ईश्वराशी काय उपद्रव केला त्याशी आमचा ग्रास शेदोनी कैसी टाकून दिला भूमीवर ऐसे परी ते नानापरी दुःख करी नानापरी ऐसे परी ते नारी दुःख करी नानापरी पुरुषतीचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे श्री त्यावेळी जे होणार त्या काळी निर्माण करी चंद्रमौळी तया अधीने विश्व जाणं पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाणं आपले आपणाची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपले दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले त्याची भक्षणे कोणावरी बोल सांगे बोल ठेविती ईश्वराशी आपण अर्जुन विचारशी ग्रास हरितला म्हणशी अविद्यासागरी बडोनी तो तारक आम्हाशी म्हणून आला भिषेशी नेहमी आमचे दरिद्र दोषी तोची तारील आमते त्या विलाचे मूळ थोरी जे का होते आपली द्वारी काढू म्हणती द्विजवरी खनिता झाला त्यावेळी काढता वेळी मुळाशी लादला कुंभनी धानेशी आनंद झाला बहुवशी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तली ईश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेळेला दिले निधान लाधले आम्हाशी नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनाशी जाऊन संगमा श्री गुरुशी पूजा करते बहु असं वृत्तांत सांगितले अशी त्यावेळी परियेसा श्री गुरु म्हणते त्याशी तुम्ही न सांगे कवनाशी प्रगट करता आम्हाशी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परितया तुझ्याशी सांगे श्री गुरु परियशी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री मानतालो ऐसा वर लाधून गेली बनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐकसी ऐजान दर्शन मात्र त्यांनी हरिसिद्ध म्हणे नामधारक असे श्री गुरु महिमा आहे ऐसी भजावे तुम्ही म्हणून मानसी कामधेनु तुझ्या करी इथे श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सुरत प्रख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमानम द्विज दैन्यहरणम अष्टदशोध्याय श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त.